नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जी.के. न्यूज मराठी. आता बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठकीची. पाहूया सविस्तर. गरिबातील गरीब महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणीला आर्थिक मदत मिळावी व स्वतःच्या पायावर प्रबळ व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. आम्ही इथे कुठे राजकारण करत नाही, मात्र विरोधक ही योजना फसवी आहे असे म्हणत महिलांना दिशाभूल करत आहेत. कुठल्याही सरकारने एखादी योजना अंमलात आणली असेल ती योजना कधीही बंद पडत नाही. त्यासाठी महिलांनी कुठल्याही भूलथापाला किंवा दिशाभूल करणाऱ्याला बळी पडू नका. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंद करून घ्यावी व आपले कागदपत्र संबंधित अंगणवाडी सेविकाकडे जमा करावे. जर काही अडचण आल्यास संबंधित अंगणवाडी सेविका सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक व्यासपीठावरून ते महिलांना आवाहन करत होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठकीचे आयोजन महिला व बालविकास विभाग किनवटच्या वतीने इस्लापूर व सावरगाव येथे करण्यात आले होते. या संवाद बैठक मेळाव्याला किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, किनवटच्या बालविकास प्रकल्प अधिकारी ठकरोड मॅडम, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबूराव केंद्रे, काशीनाथ शिंदे, भाजपाचे तालुका अध्यक्ष बालाजी अल्लेवार, किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड, भाजपाचे वैजनाथ कुरपुडे पाटील, राजू गोगरे पाटील, हुडीकर, तुकाराम बोनगीर, दत्ता आडे, इस्लापूर येथील सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे, उपसरपंच प्रतिनिधी बालाजी दुरपुडे पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका सर्कलवाड यांच्यासह अनेक पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संवाद बैठक मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचा महिलांना लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संवाद बैठक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी यावेळी दिली आहे. राज्य शासनाने आमच्या बहिणीला त्या ठिकाणी आर्थिक सुबकता मिळावी आणि ते स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं कौटुंबिकदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारी ही महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि त्या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी जे काही नियम, जे काही निकष त्या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत त्याची पूर्तता करून आपण त्या भगिनींच्या या योजनेसाठी आपण निवड करतो. आणि म्हणून या योजनेसाठी जे अर्ज त्या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीचे अर्ज त्या ठिकाणी मागवले गेले होते. ते किनवट आणि माहूर भागामध्ये मागच्या काळामध्ये या समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आढावा घेतली, त्यावेळेस 56,000 अर्ज पात्र त्या ठिकाणी झाली. आणि मागच्या 31 ऑगस्ट आणि ह्या महिना अखेरपर्यंत परत शासनाने मुदत वाढवून दिल्यामुळं आता साधारणतः जवळपास 80 ते 85 हजारापर्यंत ही लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी त्या ठिकाणी पात्र होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. मागच्या काळामध्ये ज्यांनी अर्ज भरलेले होते आणि म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्ताने अपप्रचार आणि अविश्वासाचं वातावरण गैरसमज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी जे काही विरोधकांनी सुरू केलेलं होतं, हे महिलांना चिंता होती की या ठिकाणी ही योजने खराच आपल्याला त्याचा फायदा मिळतो काय. परंतु ही योजना बनवाबनवीसाठी नाही, तर खऱ्या अर्थाने आपल्या महिलेला, आपल्या भगिनीला त्या ठिकाणी आर्थिक मदत, तिला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना असल्याकारणाने मागच्या काळामध्ये रक्षाबंधनाच्या अगोदरच जे पात्र आहेत, ज्यांची KVC त्या ठिकाणी झालेली आहे, ज्यांचं आधार लिंक झालेलं आहे खात्याचं, त्या सगळ्याच महिलांना आपण 3-3 हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. उर्वरित असणारे आता पैसे उद्याच्या दीपावलीच्या निमित्ताने भाऊबीजाच्या शुभप्रवाहावर या सगळ्या पात्र लाभार्थ्यांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. परंतु ही सगळी योजना देत असताना काही महिला त्या ठिकाणी अपात्र काही झालेल्या असतील, त्या तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी असतील, हे समजून घेण्यासाठी त्यांच्या मनामध्ये ज्या काही योजनेच्या संदर्भामध्ये शंका असतील त्या शंका समजून घेण्यासाठी आणि व्यवस्थित ही योजना
आणि या योजनेपासून कुठल्याही आमच्या भगिनी त्या ठिकाणी वंचित राहू नये यासाठीचा आज असणारा आमच्या विभागाच्या वतीने हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि वेगवेगळ्या आमच्या महिलांसाठी असणाऱ्या योजना याचा फेरआढावा म्हणूनच ही आजची असणारी संवाद बैठक या ठिकाणी आयोजित केल्या गेलेली आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही। आमच्या महिलांसाठी राबवणाऱ्या योजना ही सरकारची योजना व्यवस्थित आमच्या शेवटच्या टोकापर्यंत ज्या गरजू लाभार्थी आहेत त्या सगळ्या महिलांना त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे। कुठल्याच आमच्या भगिनी त्या ठिकाणी वंचित राहू नये अशा पद्धतीचं या बैठकीच्या पाठीमागचा उद्देश आहे। आज आम्ही इस्लापूर सर्कलची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती। अशाच पद्धतीचा जलदारा सर्कलची बैठक आता सावरगावमध्ये होते। संपूर्ण मतदारसंघामधल्या 8ही जिल्हा सर्कलमध्ये अशा पद्धतीचे आम्ही संवाद मेळावा घेऊन प्रत्यक्ष आमच्या भगिनीशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठीच आजचा असणारा हा संवाद मेळावा या ठिकाणी आहे। याच्यामध्ये वेगळं असण्याचं काही कारण नाही एवढं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो। ज्या काही वंचित महिला असतील, ज्यांच्या काही अडचणी असतील, प्रत्यक्ष आमच्या प्रवेशिका ज्या महिला आहेत त्या ठिकाणी भागातल्या आमच्या सुपरवायझर आमच्या महिला आहेत, त्या विभागाच्या आमच्या बालविकास अधिकारी आहेत आणि बाकीचे अन्य विभागाचे आमचे जे काही अधिकारी या योजनेचे संबंधित आहेत त्यांच्याशी संबंधित संपर्क साधून ज्या काही त्रुटी असतील, ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी त्यांनी ती सहकार्य त्या ठिकाणी करतील। त्यांच्याशीच आपल्यामार्फत संपर्क साधावा असं आपलं या ठिकाणी आवाहन करतो। आणि अतिशय सुंदर असणारी ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाने या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्याचा असणारा लाभ सगळ्याच भगिनीने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी आवाहन करतो। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।